गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वाई हे या परिसरातलंच नव्हे तर आजूबाजूच्या बऱ्याच शहरांमधनं लोकांना माहिती असलेलं, परिचित असलेलं मोठं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर जयघोष कद्दू यांचंही नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आज आपल्याकडं डॉक्टर जयघोष कद्दू यांच्या सुविद्य पत्नी संजीवनी जयघोष कद्दू या आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आज बातचीत करणार आहोत. डॉक्टर जयघोष कद्दू यांनी हे हॉस्पिटल कशा पद्धतीनं सुरू केलं आणि आजपर्यंत या हॉस्पिटलची जी प्रगती आहे त्याचा एकूण आढावा आपण संजीवनी कद्दू यांच्याकडनं घेणार आहोत. नमस्ते. नमस्कार. डॉक्टर जयघोष कद्दू यांच्याबद्दल आणि या हॉस्पिटलबद्दल आम्ही बरंच ऐकून आहोत. डॉक्टर सिद्धांत कद्दू यांच्याकडनंही आम्हाला या हॉस्पिटलबद्दल बरंच समजलं आहे. पण ज्या वेळेला 1983मध्ये हे हॉस्पिटल सुरू झालं तर त्यावेळेला काय परिस्थिती होती किंवा हे हॉस्पिटल आपण वाईमध्ये सुरू करावं अशी प्रेरणा डॉक्टरांना कशी मिळाली, या एकूण सगळ्या प्रवासाबद्दल तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. मुळात डॉक्टरांना वाईमध्ये काही हॉस्पिटल सुरू करायचं असं त्यांचं काही स्वप्न होतं असं नव्हतं. बरं. ॲक्च्युली आम्ही मिरजला सेटल होणार होतो आणि त्या दृष्टिकोनातून मुंबईमधल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांनी मुद्दाम काम केलेलं होतं. मोठमोठे ब्रीचकँडीसारख्या, पारशी जनरल हॉस्पिटलसारखे, जे हॉस्पिटल की जिथं अनुभव मॅक्झिमम मिळेल आणि मिरजसारख्या ठिकाणी जाऊन आपण ते हॉस्पिटल सुरू करायचं. पण त्यापूर्वी एखाद्या छोट्या हॉस्पिटल्समध्ये की जिथं स्वतः त्यांना आपल्याला ऑपरेशन्स करायला मिळतील किंवा स्वतः ती गोष्ट पेशंट आल्यापासून शेवटपर्यंत त्यांना हँडल करायला मिळतील अशा अनुभवासाठी म्हणून वाईतल्या मिशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी नोकरीला सुरुवात केली. मिरजेमध्ये नाही, वाईमध्ये. बरं. वाईतल्या मिशन हॉस्पिटलमध्ये एका सर्जनची गरज होती. ज्या वेळेला आम्ही ॲक्च्युली महाबळेश्वरला फिरायला म्हणून आलेलो होतो आणि जस्ट त्यांना हॉस्पिटल्स बघण्याची किंवा हॉस्पिटल्स एक्सप्लोअर करण्याची आवड होती की कुठल्या हॉस्पिटल्स कशा आहेत वगैरे अशा दृष्टीने, कारण आता पुढे जाऊन आपण हॉस्पिटल सुरू करणार या दृष्टिकोनातून. त्या ह्याच्याने आपण मिशन हॉस्पिटलमध्ये, इथल्या वाईतलं मिशन हॉस्पिटल ऑल्सो आधीपासून तसं नामांकित होतं. वाईसारख्या ठिकाणी अगदी पोलादपूर, कोकणातून सगळे पेशंट्स इकडे यायचे. तर मिशन हॉस्पिटलमध्ये आम्ही मिशन हॉस्पिटल बघायला म्हणून गेलो. ते एक साधारण 150 बेडचं हॉस्पिटल आहे. तिथे गेल्यानंतर असं कळलं की बाबा इथे एक पोस्ट मोकळी आहे सर्जनची. सर जस्ट विचारले, सर तुम्हाला आवडत असेल तर इथं अप्लाय करू शकता. तर सरांनी तिथे अप्लाय केलं आणि लगेचच पुढं त्यांचं सिलेक्शन झालं आणि मग तिथं पण आपल्याला इंडिव्हिज्युअल तिथं काम करायला मिळेल अशा दृष्टिकोनातून आम्ही मिशन हॉस्पिटल जॉईन केलं. साधारण 1-1.5 वर्ष आम्ही मिशनमध्ये काम केलं. मग तिथे लोकांना, जे वाईकर लोक होते त्यांचं बरंच म्हणायला लागले, डॉक्टर आपण इथं का हॉस्पिटल सुरू करत नाही. आणि डॉक्टरांना देखील वाई गाव आवडायला लागलं. वाई हे तसं सांस्कृतिक, निसर्गरम्य परिसर अशा सगळ्या ह्याच्यानी त्यांचं एक, आणि इथल्या लोकही थोडे विचारवंत, वैचारिक दृष्टिकोन त्यांचा खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांना असं आवडलं वाई. दुसरी गोष्ट, इथूनच पाचगणी, महाबळेश्वर ह्या ठिकाण जवळ आहे, NH4 जवळ आहे, पुण्यासारखं मोठं शहर जवळ आहे. तर आपण वाईमध्ये करायला काय हरकत आहे. आणि त्यावेळेस वाईमध्ये सर्जन असं कोणी नव्हतं. म्हणजे एक सर्जन होते, पण ते पण जनरल प्रॅक्टिस करत होते आणि कन्सल्टिंग प्रॅक्टिस करणारा एकही त्यावेळेला कन्सल्टंट नव्हता. तर आम्ही पहिल्यांदा वाईमध्ये कन्सल्टंट प्रॅक्टिस म्हणजे 10 रुपये कन्सल्टेशन फी घेऊन आम्ही कन्सल्टिंग प्रॅक्टिस इथे सुरू केली. कुठेही प्रिस्क्रिप्शन देणे, औषधं लोकांनी घेऊन येणे आणि तपासणी फी घेणे अशा पद्धतीची प्रथा वाईमध्ये नव्हतीच. बरं. तर ती पहिल्यांदा आम्ही सुरू केली आणि डॉक्टरांच्या पाठीमागे म्हणजे त्यांना अनुभव खूप मोठा चांगला होता. कारण मुंबईमध्ये अनेक मोठ्या हॉस्पिटल्समध्ये काम केलेलं असल्याकारणानं त्यांचं स्वप्न किंवा त्यांना हॉस्पिटलकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा हॉस्पिटलचे सेटअपकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा आधीपासूनच खूप चांगला होता. आणि पहिल्यापासूनच त्यांची मोठी जागा असावी, हॉस्पिटल सुंदर असावं, परिसर असावं, त्याच्यानंतर पार्किंग व्यवस्था व्यवस्थित असावी आणि सुसज्ज असावं, असं पहिल्यापासूनचं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे ते केव्हापासून वाईमध्ये जागा शोधत होते आणि गावात तशी काही जागा मिळत नव्हती. म्हणून त्यांना नंतर आपण ST स्टँडच्या जवळ
मोठी जागा मिळाली की त्यांना जे त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल असं वाटलं, तेव्हा ती जागा आम्ही खरेदी केली. ती साधारण 1986 मध्ये सुरू केलं, जागा घेतली. आणि साधारण 1990 मध्ये मग ते आम्ही कन्स्ट्रक्ट केलं. त्याच्यामध्ये थोड्याशा इकडे तिकडे अडचणी आल्या त्या जागेबाबत. नंतर मात्र डॉक्टरांची जिद्द, त्यांचं सगळीकडे त्यांच्या पहिल्यापासूनच सकारात्मक दृष्टिकोन आणि हार्डसीप ह्याच्यावर त्यांनी खूप ते म्हणजे करण्याचं काही किंवा घाबरले नाहीत कुठल्याच गोष्टीला. कुठल्याही नवीन गावात जेव्हा जातो आपण आणि सेटल व्हायचं बघतो तेव्हा तिथल्या लोकांचा थोडासा स्वीकारण्याचं हे थोडा कमी असतो. आणि आम्ही कर्नाटकातले होतो, वाईसारख्या महाराष्ट्रामध्ये येऊन आम्ही सेटल होत असताना थोडंफार लोकांना वाटत होतं हे कसे सेटल होतील, व्यवस्थित सेटल होतील किंवा नाही, आणि काय कुठे गावाच्या बाहेर इतक्या जागा घेऊन ठेवले, तिथं कोण रिक्षा घेऊन इतक्या लांब जातील वगैरे वगैरे असं लोकांचं होतं. पण सुरुवातीला हे कन्स्ट्रक्शन करताना देखील आम्हाला कॉन्ट्रॅक्टर सुद्धा एवढा मोठा म्हणजे मिळायचं अवघड झालेलं होतं. लोन देताना बँकांना लोन द्यायला इतकं 12 लाख 15 लाख, तेव्हा त्यांना खूप वाटायचं की एवढं लोन कसं काय देऊ शकू. पण ती बरीच धडपड करून आम्ही त्या सगळ्या गोष्टी मिळवल्या आणि केल्या. हे हॉस्पिटल सुरू करत असताना देखील अनेक हॉस्पिटल्स आम्ही पाहिले, म्हणजे जाऊन प्रत्यक्षात हॉस्पिटल्स वेगवेगळे मोठे साधारण 30 ते 50 बेडेड हॉस्पिटल्स कसे असतात, काय असतात, अशा अनेक हॉस्पिटल्स बघून मग हे हॉस्पिटल आम्ही म्हणजे त्याचं डिझायनिंग वगैरे केलं. त्यावेळेला आम्हाला आर्किटेक्ट चांगले मिळाले, कन्स्ट्रक्शनला सिव्हिल इंजिनियर चांगले मिळाले आणि एक चांगलं हॉस्पिटल तयार झालं. सगळ्यांना हॉस्पिटल बघताना जेव्हा आम्ही 6 जानेवारी 1991 साली हॉस्पिटलचं ओपनिंग केलं, त्यावेळेला देखील अनेक मंत्री आलेले होते वाई परिसरातले. आणि शिवाय आम्हाला काही कोर्ट केसमध्ये काही गोष्टी जावं लागले होते, त्यामुळे अगदी सुप्रीम कोर्टच्या जज, हायकोर्टचे जज असे सगळे इन्व्हॉल्व होते. आणि ग्रँड पद्धतीने हॉस्पिटलचं 6 जानेवारी 1991 साली ओपनिंग झालेलं होतं. त्यावेळेला लोकांनी त्यावेळेला देखील आश्चर्य व्यक्त केलं होतं की वाईसारख्या ठिकाणी इतकं छान सुंदर हॉस्पिटल तुम्ही केलंय. त्यावेळेला सगळे लोक इथे ह्याच्याने असं म्हणायचे की तुम्ही जसलोक हॉस्पिटलच केलंय वाईमध्ये असं म्हणायचे. आणि लोकांना ते आवडलं. आणि त्यावेळेला कोणी सर्जन नसल्या कारणाने आम्हाला ते पिकअप घ्यायलाही काही फार वेळ लागला नाही. मला वाटतं की आम्ही हॉस्पिटल जे सुरू केलं कधीही असा दिवस गेला नाही की आमच्याकडे पेशंट नाहीत आणि आम्ही वेट करतोय पेशंटसाठी. वेटिंग पिरियड हा आम्हाला गेलाच नाही. फर्स्ट डे पासून आमचं हॉस्पिटल अतिशय छान चालू होतं. आणि डॉक्टरांचं कामाचा अनुभव तर मोठा होता, बोलण्याची त्यांची पद्धत, लोकांचं मन जिंकण्याचं पण त्यांच्यामध्ये चांगला गुण होता. आणि धाडसी होते, म्हणजे ते घाबरत नव्हते कुठल्याही गोष्टीला. आणि जे काही संकट आलं तर त्याला कसं सामोरे जायचं हे त्यांना चांगलं माहिती होतं. त्यामुळे छान पद्धतीने हॉस्पिटल सुरू झालं. पण सहसा मोठ्या गावामधले जे शिकलेले म्हणजे सर्जन किंवा या फील्डमधले लोक असतात ते त्याच्यापेक्षा मोठ्या ठिकाणी जाण्याचं त्यांचं एक स्वप्न असतं. पण हे जे आहे हे खूप कौतुकास्पद आहे की छोट्या ठिकाणी येऊन तिथल्या लोकांची आपण सेवा करावी. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये भविष्यात आपण काय करायचं हे नक्की होतं ठरलेलं, आणि तुमचा त्यांना 100% पाठिंबा, सपोर्ट होता. त्यामुळे हे सगळं आज दिसतंय ते. पण त्यावेळेला म्हणजे आत्ता सुद्धा असं म्हणतात की ICU हे जे या हॉस्पिटलमधलं आहे सर्व सुविधांनी युक्त असं, ते त्या काळात तर नव्हतंच. आणि आत्ताही गीतांजलीचं ICU हे नावाजलेलं आहे. तर तेव्हाचं ICU आणि आत्ताचा झालेला बदल ह्याच्याबद्दल आता तुम्ही हे अगदी फ्रॉम डे 1 सगळं बघत आलाय, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे बघताना? सुरुवातीला जेव्हा आम्ही ICU सुरू केलं तेव्हा माझ्याकडे स्वतःचा फिजिशियन असा नव्हता. त्यामुळे आम्हाला बाहेरच्या फिजिशियनवर अवलंबून राहून काम करायला लागत होतं. डॉक्टर स्वतः सर्जन होते, पण त्यांना अनेक फील्डमधला अनुभव होता. दुसरी गोष्ट, डॉक्टर जरी स्वतः सर्जन असतील, MS झालेले असले तरी त्यांनी कधी कोणाकडनं सल्ला घेण्यासाठी किंवा कोणाचं तरी मदत घेण्यासाठी त्यांना कधी कमीपणा वाटत नव्हता. त्यामुळे ज्या वेळेला त्यांना कुठलीही गोष्ट करत असताना अडचण येत असेल तर ते लगेचच दुसऱ्या डॉक्टरांबरोबर सल्ला घेणं आणि योग्य ते उपचार करणं हे त्यांच्या म्हणजे केव्हापासून मनामध्ये होतं. दुसरी गोष्ट, वाईतले जे काही डॉक्टर्स असतील त्यांना त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलं प्रत्येक वेळेला, आणि त्यामुळे तशी अडचण आली नाही.
पण स्वतःचं फिजिशियन असताना आपण एक ज्या पद्धतीने किंवा ज्या एका कॉन्फिडन्सनी किंवा आपल्या स्वतःच्या ट्रीटमेंटनी ते काम करत असतो, तेव्हा थोडेसे रिस्ट्रिक्शन्स येतात बाहेरचे फिजिशियन्स घेऊन काम करत असताना. पण वाई आणि पुणे, सातारा इथले कुठलेही फिजिशियन्स, डॉक्टर्स हे सगळे कधीही आम्हाला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणाले नाहीत. प्रत्येकजण व्हिजिटला कॉल केले, तर ऑन कॉल डॉक्टर सुद्धा पुण्याहून बरेचसे येत होते तेव्हा पण. आणि त्यामुळे तसं काही अडचण आली नाही. डॉक्टरांचा स्वभाव हा बऱ्याचशा सगळ्यांची खूप लावून घेण्याचा होता आणि ओळखी करून घेणे हा त्यांचा खूप होता. रिलेशन मेंटेन करण्यामध्ये त्यांचं खूप चांगलं होतं. त्यामुळे कोणतेही डॉक्टर वाईला येऊन सर्व्हिस द्यायचं म्हटलं तर कधी नाही कोणी म्हणत नव्हते. तर त्यावेळेला देखील पुण्याहून कार्डिओलॉजिस्ट वगैरे यायचे, फिजिशियन्स यायचे आणि आपलं काम चांगलं व्हायचं. पण आत्ता आपल्या आता स्वतःचेच डॉक्टर आल्या कारणाने स्वतः आम्हालाही एक कॉन्फिडन्स आलेला आहे की बाबा आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जसं पाहिजे तसं पेशंटला आपण ट्रीट करू शकू. डॉक्टरांचं एकच स्वप्न होतं की तुम्ही चांगलं पेशंटला ट्रीट करा, व्यवस्थित सेटल करा. जर होत नसेल तर चांगल्या पद्धतीने तो पेशंट ट्रान्सफर झाला पाहिजे टर्शरी सेंटरला. हे त्यांचं या गोष्टीसाठी बेसिक ज्या गोष्टी फॅसिलिटीज पाहिजेत त्या प्रत्येक फॅसिलिटी आपल्या हॉस्पिटलमध्ये असली पाहिजे. डायग्नोसिस झालं पाहिजे हा त्यांचा मत. निदान होणं हे गरजेचं आहे हे त्यांना नेहमीच वाटायचं. त्यामुळे निदान होण्यासाठी जे जे गोष्टी गरजेच्या आहेत ते त्यांनी केल्या आणि निदानानंतर पेशंट सेटल करून जे काही ट्रान्सपोर्ट करायला पाहिजे योग्य पद्धतीने ते ट्रान्सपोर्ट आम्ही करत होतो. त्यामुळे आमचे डेथ रेट हा नेहमीच कमी राहिलेला आहे हॉस्पिटलचा आणि तीच पद्धत आत्ताही आम्ही ती यूज करतो आणि वापरतो की आम्हाला जर त्यातलं काही गोष्ट कळत नसेल किंवा त्याला आमच्याकडे ज्या फॅसिलिटी नाहीत त्याच्यापेक्षा अधिक चांगली फॅसिलिटी त्यांना पाहिजे असं जर वाटत असेल तर निश्चित आम्ही टर्शरी केअर सेंटर्सना पाठवतो किंवा तिथल्या डॉक्टर्सना बोलावून घेऊन देखील सल्ला घेतो. अशा पद्धतीने पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये कुठे कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. दुसरी गोष्ट एमर्जन्सी पेशंट्स बरेच जण घेण्याचे टाळतात. म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये छोट्या ह्याच्यामध्ये आत्ता तर आणखीन MLCs आणि हे म्हणजे बाकीच्या गोष्टी मेडिको लिगल गोष्टी जास्त आल्या कारणाने बरेच आणि किंवा कॉम्प्लिकेशन करायचं कशाला अशासाठी कॉम्प्लिकेशन्स व्हायला नकोत हे टाळण्यासाठी बरेच जण करतात. पण आम्ही अगदी सुरुवातीपासूनच एमर्जन्सी पेशंट्स हँडल करण्याची या हॉस्पिटलला एक म्हणजे सवय आहे इथल्या पेशंट स्टाफला सगळ्यांनाच. त्यामुळे आम्ही कोणतेच पेशंट आमच्या पद्धतीने जे ट्रीट होतात ते कधीच आम्ही ट्रान्सफर करत नाहीत. मग पेशंटकडे पैसे असोत अगर नसोत पहिलं ट्रीटमेंट देतो नंतर मग पुढे जे काय असेल त्याप्रमाणे डिसिजन होतं. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी येणारे टुरिस्ट लोक सुद्धा बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये इथे येऊन गेलेत. त्यांनी देखील बऱ्याच वेळेला हॉस्पिटलचं कौतुक करून गेलेले आहेत. म्हणजे फक्त डॉक्टर म्हणून नाही तर माणसाचं म्हणजे माणुसकीचं नातं हे जे तुम्ही एक हॉस्पिटलनं म्हणजे आधीच्या म्हणजे डॉक्टर जयघोष पद्दूंनी आणि आत्ताही ही परंपरा चालू आहे. पण त्यांचं म्हणजे समाजसेवेमध्ये त्यांचं बरंच नाव आम्ही ऐकलेलं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय कॅम्प वगैरे असे व्हायचे की काय? नाही, पहिल्यापासूनच समाजसेवेची त्यांना आवड आहे. सोशल अवेअरनेस पण त्यांना खूप आहे आणि त्यामुळे गरीब पेशंट्स असले किंवा काही असलं तरी त्या पेशंट्सना आपण ट्रीटमेंट आधी दिलं पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून पैशासाठी नाही म्हणजे पैसे असतील तरच ट्रीटमेंट असं आमचा कधीच तो भाग नाही आहे. पहिला पेशंटला ट्रीटमेंट देणे मग त्यांचं काय परिस्थिती आहे बघून त्याप्रमाणे आम्ही पुढचे डिसिजन घ्यायचो. त्यामुळे तिथं काही कॉम्प्रोमाइज केलं नाही. सुरुवातीच्याच काळामध्ये वाईमध्ये अनेक चांगली लोकं भेटली. मग डॉक्टरांचं सोशल म्हणजे तसा स्वभाव असल्याकारणाने आम्ही रोटरी क्लब ऑफ वाई जॉईन केलं. IMAची स्थापना डॉक्टरांनी प्रथम केली वाईमध्ये. ते संस्थापक अध्यक्ष आहेत IMAचे, रोटरी क्लबचे अध्यक्ष होते. मग या अशा संस्थांमधून देखील एक सामाजिक काम करण्याची आवड आधी होतीच, ती परत वृद्धिंगत झाली आणि त्याला मोठा सपोर्ट मिळत गेला. त्यामुळे सामाजिक कार्य करत होतो. तेव्हा देखील आम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन कॅम्प्स घेतच होतो आणि आत्ता सुद्धा आम्ही सेम ते कंटिन्यू केलेलं आहे आणि वरचेवर आम्ही कॅम्प्स घेतो आणि तेही चांगल्या पद्धतीने कॅम्प्स करतो. आता सुद्धा सरांच्या स्मृती दिनानिमित्त करतो, त्याच्यानंतर आमच्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्त करत असतो
आणि फ्री ट्रीटमेंट टोटली असतं त्याच्यामध्ये, म्हणजे तपासणी फ्री असते आणि जे काही ट्रीटमेंट किंवा शस्त्रक्रिया असतील त्या आपण सवलतीच्या दरात करत असतो. आणि हा केवळ अवेअरनेस आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, लोकांना ही फॅसिलिटी ते आहे वाईमध्ये हे कळलंही पाहिजे आणि त्यासाठी देखील ते कॅम्प्स उपयोगी पडतात. म्हणजे पण आता हे म्हणजे आता हॉस्पिटल एवढं मोठं उभं राहिलेलं दिसतं लोकांना आणि त्याचा सगळा जो काही फायदा असतो तो पेशंट्सना मिळतो. पण घरामध्ये डॉक्टर असल्यानंतर त्यांचं घराकडं थोडंसं दुर्लक्ष होतं. ह्याचा तुम्हाला अनुभव असेल तर थोडंसं कधीतरी असं वाटलं असेल ना, की हे दवाखान्याचं काम थोडं जास्त होतंय आणि घराकडं थोडंसं दुर्लक्ष होतंय. असं क्वचित कधी वाटलं असं का? काही फारसं कधी वाटलेलं नाहीये, कारण आमच्या घरामध्ये सगळेच म्हणजे माझ्या सासरी आणि माहेरी दोन्ही बाजूनी डॉक्टर्स भरपूर आहेत आणि आम्ही लहानपणापासून हॉस्पिटल, पेशंट्स आणि डॉक्टरांचं दिनचर्या कशी असते याबद्दल आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे पूर्वीपासून एक्सेप्टन्स आम्हाला तो आहे. त्यामुळे आमची फर्स्ट प्रायोरिटी पेशंट हे असतं आणि डॉक्टर एकटेच नवीन असेल तर मला वाटतं ते कदाचित तसं वाटतं. माझे वडीलही डॉक्टर होते, माझ्याकडे तिकडे काका, आत्यांचे मिस्टर हे सगळे तिकडे डॉक्टर्स आहेत, माझे भाऊ दोन्ही डॉक्टर्स आहेत. तसे कद्दूघर म्हणजे डॉक्टरांच्याकडे सुद्धा भाऊ बहिणी डॉक्टर्स आहेत, त्यांची मुलं डॉक्टर्स आहेत आणि सगळ्यांचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी लहानपणापासून आम्ही तीच दिनचर्या पाहिलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं काही कधी वाटलं नाही. दुसरी एक गोष्ट असं आहे की आपण नुसतंच घरात वाट बघत असू त्यांची तर मग ते तसं मला वाटतं जाणवतं की अजून आले नाही आहेत, की मला पिक्चरला जायचं होतं किंवा मला फिरायला जायचं होतं आणि अजून डॉक्टर आले नाही आहेत. पण आम्ही पण तेवढ्याच कामामध्ये इन्व्हॉल्व असल्या कारणाने कळती परिस्थिती. त्यामुळे असं कधी आम्ही म्हटलं नाहीये की तुम्ही का नाही आला किंवा माझं आज पिक्चर चुकलं किंवा आज आम्ही कुठे बाहेर गेलो नाही वगैरे, कारण प्रायोरिटी पेशंट आहे तर असायला पाहिजे. तुम्ही हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये होता? हो, सुरुवातीला. मी हॉस्पिटलचं अगदीच सुरुवातीला मी ॲज अ असिस्टंट म्हणूनही काम केलं. OPD मध्ये देखील मी असिस्ट केलेलं आहे, ऑपरेशन थिएटरमध्येही मी असिस्ट केलेलं आहे. त्यामुळे क्लिनिकल नॉलेज सुद्धा माझं चांगलं होतं, तसा काही प्रॉब्लेम नव्हता. मी नॉन मेडिको असलं तरी मग सरांनी मला त्याच्यातलं आणि ते सगळ्या गोष्टी समजावून सांगायचे खूप गोष्टी. त्यामुळे आधीपासूनच मी पूर्ण हॉस्पिटलच्या कन्स्ट्रक्शन पासून ते हॉस्पिटलच्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये मी इन्व्हॉल्व असायचे. त्यामुळे मला असं कधी हॉस्पिटलचं काम वेगळं आणि मी घरी असं काही फारसं नव्हतं. आणि मला वाटतं पहिल्यापासून ते हार्डकोर डॉक्टर्स म्हणतो किंवा असं की ते पिक्चर्स बघणं किंवा अशा गोष्टींकडे त्यांचं फारसं आवड नव्हती. म्हणजे या गोष्टींकडे वाचायला खूप आवडत होतं किंवा असं, बट पेशंट ट्रीटमेंट इज द प्रायोरिटी. त्यांचं स्वतःचं प्रोफेशन हे स्वतः स्वीकारलेलं असल्या कारणानं त्या प्रोफेशनमध्ये त्यांना त्यातच त्यांना आवड होती जास्त. त्यामुळे मी काही फारसं असं रागवायचं कधी प्रश्न आलेला नाही किंवा मी आवडत नाही असं कधी होत नव्हतं. आणि त्याच्यामुळे कदाचित आम्ही पण चांगले तयार झालो की जे मला डॉक्टरांच्या नंतर 5 वर्षाचा जो मला गॅप होता त्याच्यात मला तो खूप मोठा उपयोगीच पडलं. असं झालं नाही की ते गेले आता मी काय करू. त्याच्यानंतर देखील मी हॉस्पिटल 5 वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने चालवू शकले, कारण तेवढे मी इन्व्हॉल्व होते. कोविडच्या काळात तुम्ही खूप काम केलं असं मी कोविडला 2 वर्ष कोविडमध्ये आम्ही चांगलं काम केलं, कारण आमचंच एक हॉस्पिटल असं होतं की जिथं 30 बेडला सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम होती की प्रत्येक बेडला. त्यामुळे सिव्हिल सर्जन्सनी आम्हाला सर्वे केल्यानंतर आमचं हॉस्पिटल हे कंपल्सरी गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल म्हणून ॲक्वायर केलं. त्यामुळे आम्हाला ते जरी नाईलाज असतो त्यात आम्हाला काही अमाऊंट फार मोठी मिळाली नाही, अजिबातच मिळाली नाही, कारण गव्हर्नमेंटच्या तर्फे आम्ही ते करत होतो. म्हणजे इट इज अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हणून ते केलं. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रायव्हेट हॉस्पिटलनी कोविडमध्ये खूप कमावलं, पण आमच्या बाबतीत तसं झालेलं नाही, कारण आम्ही गव्हर्नमेंटने आमचं हॉस्पिटल ॲक्वायर केलं असल्या कारणाने आम्हाला गव्हर्नमेंटच्या पद्धतीने आम्हाला ट्रीटमेंट द्यायला लागत होतं. प्रायव्हेट पद्धतीने आम्हाला काम करायला मिळत नव्हतं. नंतर मग सेकंड वेव्ह जेव्हा आला तेव्हा थोडंसं आम्हाला त्यांनी एक 25% तुम्ही किंवा 50% तुम्ही प्रायव्हेट करा आणि थोडंसं तुम्ही गव्हर्नमेंटचं म्हणजे तसं करा, अशा पद्धतीने झालं. आणि कोविडमध्ये सुद्धा आम्ही खूप म्हणजे व्यवस्थित काम केलं. अनेक पेशंट आमच्याकडे ट्रीटमेंट चांगलं घेऊन गेले, बरे झाले आणि त्यावेळेला देखील मृत्यूचा दर आमच्याकडे तसा कमीच होता.
आणि योग्य पद्धतीने ट्रीटमेंट झालं. आणि त्यामध्ये सांगायला मला असंही वाटतं की इथल्या IMAचा जो डॉक्टरांचा ग्रुप होता त्याने देखील आम्हाला वेळोवेळच्या वेळी मदत केलेली आहे. त्यामुळे त्याचाही मी जरूर उल्लेख करेन. आता पुढची तुमची पिढी या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि त्या अतिशय सक्षमपणानं हे सगळं करतायत हे दिसतंय. तर तुम्हाला आत्ता या हॉस्पिटलकडं बघताना मागचे सगळे दिवस आठवले की काय भावना मनात आहेत? किंवा जुने पेशंट्स तुम्हाला जेव्हा भेटत असतील की ज्यांनी जयघोष कद्दू डॉक्टरांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली आहे आणि ते आता तुमच्या डॉक्टर मुलांच्याबद्दल चांगलं बोलतात, तेव्हा तुम्हाला नक्कीच चांगलंच वाटत असणार. पण काय म्हणजे भावना मनात येतात की एवढा मोठा सगळा प्रवास झाला हा? मला म्हणजे सांगायला आनंद वाटतो की डॉक्टर सिद्धांत आणि स्नुषा, डॉक्टर रुचा, ह्या दोघी जे डॉक्टरांनी पाहिलेलं स्वप्न आहे आणि त्यांनी जे तयार केलेलं हॉस्पिटल आहे तेच आम्ही पुढे वारसा चालवलं पाहिजे आणि तो कंटिन्यू केला पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये आली आहे आणि ते कंटिन्यू करतायत. याचा एक मला मोठा समाधान आणि आनंद आहे. कारण बऱ्याच जणांनी वडिलांनी करून ठेवलेलं आहे आणि म्हणून मी ते केलं पाहिजे असं जरी आपण म्हटलं तर ते करतीलच असं नाही. पण ते त्यांचं मनापासून ते करतायत. कदाचित डॉक्टरांचे लहानपणापासूनचे संस्कार सुद्धा आहेत, कारण त्यांचे आमचे जे बोलणे असायच्या, गप्पा असायच्या, जे काय असायचं ते त्याच पद्धतीच्या असायच्या. त्यामुळे मुलांच्या मध्ये ते आपोआपच त्या भावना किंवा ते संस्कार येत गेलेले आहेत आणि त्यामुळे ती लिगसी ते कंटिन्यू करायला तयार झालेले आहेत. आणि बरेच जण मला सुद्धा विचारतात, आता तुमचा मुलगा नक्की येणार का, असं मधल्या काळामध्ये बरेच जण विचारायचे. पण मी कॉन्फिडेंटली सांगायची की नाही, माझा मुलगा पहिल्यापासून म्हणतो की मी इथंच येणार आहे आणि मी इथंच कंटिन्यू करणार आहे. आणि स्नुषा ॲक्च्युली डॉक्टर रुचा ऑल्सो, ती पण इथेच कंटिन्यू करायचं आहे. आणि आम्ही ते लग्नापूर्वीच त्या गोष्टींचीही चर्चा आम्ही केलेली होती की बाबा ह्या गोष्टी अशा आहेत आणि या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि तेव्हा आमचे स्वतःचे MD मेडिसिन मनुष्य आमच्याकडे नसल्या कारणाने आमचे जे प्रॉब्लेम्स तयार व्हायचे होते ते आम्हाला प्रॉब्लेम स्वतःचं सोडवायचं होतं. त्यामुळे आम्ही रुचाला सुद्धा जेव्हा सांगितलं की तू MD मेडिसिन केलेलं आम्हाला आवडेल, तर तिने ते लगेच तयारी दाखवली आणि त्याप्रमाणे तिने MD मेडिसिन लग्नानंतर केलं. आणि आता छान पद्धतीने ती बघती आहे. लोक तिचंही कौतुक करतायत, तिचं ट्रीटमेंटबद्दल कौतुक करतायत. आणि सिद्धांतचं देखील सरांचं होतं तेव्हा मी लॅप्रोस्कोपिक सर्जरीज करेन वगैरे, त्यावेळेला सर ओपन सर्जरीज जास्त करायचे. लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी आम्ही बाहेरून बोलवायचं. आणि इव्हन आता त्यांचा एंडोस्कोपिक जी गॅस्ट्रोस्कोपी असू दे, कोलॉनोस्कोपी असू दे, त्यासाठी सुद्धा आम्ही बाहेरून लोक तेव्हा बोलवत होतो. आता सिद्धांत स्वतः ते करतो, ते मला त्याच्यामध्ये डॉक्टरांचं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतं मला. आणि जास्त आनंद होतो की डॉक्टर आज असते तर त्यांना कदाचित ते खूप छान वाटलं असतं की जे त्यांचे स्वप्न होते की लॅप्रोस्कोपिक सर्जरी आपण स्वतः इथेच झाल्या पाहिजेत किंवा एंडोस्कोपिक सर्जरी किंवा त्यांची थेरपी या सगळ्या झाल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी त्यांनी, जरी आपले स्वतःचे डॉक्टर्स नव्हते पण बाहेरून तज्ज्ञ बोलवून काम करून घेण्याची त्यांची पहिल्यापासूनचीच ती आस होती. त्यामुळे तेव्हाही आम्ही करत होतो, पण आता आम्ही स्वतः करतो त्याच्यात एक वेगळा मोठा आनंद आहे. आणि सिद्धांत तोही पप्पांसारखाच समाधानी आहे. म्हणजे तसं पेशंटकडे बघण्याचा, रुग्णांकडे बघण्याचा, पैसे मिळवण्याचा दृष्टिकोन नाही आहे. हा एक मोठा छान वाटतं की माणुसकीचा दृष्टिकोन त्यांच्याकडे आहे. ती पण एक मोठी दुर्मिळ गोष्ट वाटते आत्ताच्या काळामध्ये. आणि हार्डवर्क जी करण्याची एक तयारी लागते, ती हार्डवर्क करण्याची पण तयारी त्याच्यामध्येही दिसते. त्यामुळे मला जास्त छान आनंद वाटतो. तुमच्याकडनं हे सगळं ऐकतानाच मला इतकं छान वाटतंय, कारण सहज होत नाही त्या गोष्टी. एकतर घरातले संस्कार असतात आणि एक मला ह्या सगळ्या तुमच्याबरोबर जी आत्ता गप्पा मारल्या त्याच्यातनं असं जाणवलं की सिनियर डॉक्टरांच्या मागं काय किंवा आता मुलांच्या मागं तुम्ही भक्कमपणानं उभे आहात. बरोबर. आणि हे जे सगळं चित्र दिसतंय ते त्याच्यामुळे दिसतंय. तुम्ही खूप छान आम्हाला आत्ता ही सगळी माहिती सांगितली, त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.